मराठवाडा ठिकाणी आपण गेलो तर अर्थातच अजिंठा लेणी मराठवाडा विद्यापीठ, अगदी त्याच वेळेला कोकण विभागामध्ये गेलो तर नैसर्गिक सौंदर्य, गडकिल्ले, निसर्गरम्य वातावरण. मुंबईला आपण गेलो तर अर्थातच मुंबई युनिव्हर्सिटी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून सुद्धा बघितलं जातं. पश्चिम महाराष्ट्राकडे गेलो तर सह्याद्री आणि वाडे, विशेष सोहळे, साखर कारखाने अशा पद्धतीने बघितलं जातं. मात्र ज्या वेळेला आपण अलिबागकडे येतो त्यावेळेला समुद्र किनारे, गडकिल्ले, नारळा सुपारीच्या बागा, अप्रतिम पर्यटन आणि अर्थातच क्रिकेट. आणि क्रिकेट म्हटलं की आठवतं ते म्हणजे PNP चषक. PNP चषक हा जल्लोषाचा उत्सव आहे आणि काय भन्नाट स्पर्धा आहे, काय कमालीचं पब्लिक आहे. सगळ्यांना दंग करून देणारी क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आहे. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकलाय निशी कर्णेकर. आपल्या नावारूपाला साजेशी गोलंदाजी करणं म्हणजे काय हे त्याने मैदानाच्या आत दाखवले. सलामीची जोडी मैदानावरती, एका बाजूला सुमित भगत, नवखार गावाचा सुपरस्टार, अलिबागचा चॅम्पियन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, दुसऱ्या बाजूला राणा मोरे. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा सुमितच्या कमजोरीचा फायदा इथून मात्र निशी कर्णेकरने घेतलाय. लगातारचे दोन्ही चेंडू जवळजवळ 6व्या स्टंपवरती टाकले गेलेत. बघा त्यासाठी क्षेत्ररक्षण काय लावलंय, पॉइंट लावलाय, कव्हर लावलाय, मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे. अगदी त्याच वेळेला विकेट किपरच्या पाठीमागे शॉट, थर्डमॅन सजवण्यात आलाय. गोलंदाजी परिस्थितीनुसार करायची आहे. इथून मात्र बॅटची एज, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात, बिग ब्लो, गोल्डन डकचा शिकार होईल. सुमित भगत बॅक टू द बॅग आउट. रायगडाची शान शिका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, थँक्यू. उसळणारी ही कॅच इथून मात्र फलंदाजासाठी कर्दनकार ठरली आहे. PNP चषक 2025 मधली 200वी विकेट या ठिकाणी घेतली गेली. 140 क्रमांकाची कॅच पकडली गेली. आमच्याकडे ना क्रिकेटचा एन्सायक्लोपीडिया आहे. अर्थातच आमचे धरणे गुरुजी काय कमालीचे स्टॅट्स त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जातात. इथून 0 धावसंख्येवरती पहिला हादरा इथून मात्र लागलाय. उसरोली वंडर संघ या आधीच्या मॅच मध्ये सुमित भगत चालला, त्याने अक्षरशः रणधुमाळी केली आणि दुसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा इथून मात्र गोलंदाजांचं वर्चस्व, अस्तित्व आपल्याला पाहायला मिळालंय. बघा क्रिकेट हा खेळ असाच आहे जिथे अप्स अँड डाऊन चालू असतात. शेअर मार्केट प्रमाणे एखादा शेअर भौगोलिक परिस्थिती चांगली असेल तर वरती जातो, राजकीय परिस्थिती बिघडली की पुन्हा खाली येतो. त्याच पद्धतीने क्रिकेट खेळ आहे. तुमचं नशीब, तुमचं अस्तित्व, तुमचं वर्चस्व तुम्ही टिकून ठेवण्यामध्ये जर यश मिळालं तर आणि तरच तुम्हाला सातत्यपूर्ण कामगिरी करता येते. निशी कर्णेकर, यू ब्युटी मॅन, व्हॉट अ फंटास्टिक गोलंदाजीचा नजराणा आज त्याने मैदानावरती पेश केलाय. पहिल्या 3 बॉलवरती एकही धाव न खर्च करता महत्वपूर्ण सलामवीर सुमित भगतला 0 धावसंख्येवरती बाद केलंय. म्हणजे 25% पल्ला इथून पार केलाय असं मी म्हणेन. 1 डाऊन साठी फलंदाज इथून मात्र अभिषेक पाटील आलाय. अभिषेक साठी इथून मात्र चकवलंय बॉल, बराच कालावधी हवेत आहे. कॉलिंग कोऑर्डिनेशन इथून मात्र क्षेत्ररक्षकांचा चुकलंय मी असं म्हणेन. बघा बराच कालावधी हवेत होता. असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक बाहेर जाऊन चहा पिऊन येतील एवढा वेळ होता. कॅच पकडता आली पाहिजे होती. असे हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करता आले पाहिजेत. सर सलामत तो पगडी 50 असं इथून मात्र अभिषेक पाटील म्हणाला आणि स्ट्राईक रोटेट सुद्धा केली आहे. एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि स्ट्राईक एंड वरती राणा मोरे मैदानाच्या आत. डार्क हँडसम बॉय म्हणून ज्याची प्रसिद्धी आणि एक सर्वोत्तम सलामवीर हे रायगडमध्ये त्याच्याकडे बघितलं जातं. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा. या वेळेला मैदानाच्या आत काय घडलं, पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नाही गेली कारण राणाला माहिती आहे की तो बाद आहे. खेळाडू वृत्तीचं प्रतीक, फलंदाज बाद होईल दुसरा. रायगडाची शान शिका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. काय आगळा वेगळा खेळ आहे मित्रांनो. जिथे ऑन पेपर आपल्याला बघायला मिळतं की आकाश तवसाळकर, अभिषेक पाटील, आकाश बिर्जे, जम्बो, केतन चेरकर, अगदी त्याच वेळेला राणा मोरे, सफीर दाखवे, संदीप बठारे, शिवतेज पाटील, सुमित भगत अशी भरभक्कम प्लेइंग 11 असणारा संघ ऑन पेपर जो इतका स्ट्रॉंग आहे. मात्र मैदानाच्या आत निशी कर्णेकरने ज्या पद्धतीचा सूर सापडलाय ना त्याला, प्रतिस्पर्धी संघासाठी तो कर्दनकार ठरलाय.
म्हणजे एखादा हायवे असावा त्याच्यावरती जो स्पीड ब्रेकर असतो तो निशी कर्णीकर पहिल्या ओव्हरमध्ये साध्य करणारी गोलंदाजी मैदानाच्या आत तो करतोय. फ्लड लाईट्स लागल्यात. इथून मात्र फलंदाजांना स्वतः ॲक्लमटाईज व्हावं लागेल, स्वतःला थोडा वेळ द्यावा लागेल आणि तदनंतर मात्र रजनी क्रिकेटला प्रारंभ करावा लागेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती 5 चेंडू झालेत, 1 धाव मिळाली आहे, 2 फलंदाज बाद झालेत, धावांपेक्षा जास्तीचे फलंदाज बाद झालेत. ही एक कटू सत्य मैदानावरती स्वीकारावं लागेल. नवीन फलंदाज आलाय, पॉवर प्लेचा वापर केलाय, फ्लॅट फ्युरियस फॅन्टास्टिक स्ट्रोक, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. व्हॉट अ फॅन्टास्टिक नॉक. आधीच्या चेंडूंवरती काय झालंय, आधीची परिस्थिती काय आहे याच्याशी मला देणं घेणं नाहीये. माझ्याकडे आता संधी मिळाली आहे, त्या संधीचं मी सोनं करेन. आणि सफीर दाखवे हा परिसासारखा खेळाडू आहे, ज्या संघात जाईल त्या संघाचं सोनं करेल आणि त्याने पहिल्यापासून सोनं केलंय. बघा हा षटकार महत्वाचा का होता. इथून उसरोली वंडर संघ 5 बॉलमध्ये केवळ 1 धाव होती, 2 फलंदाज बाद होते. मग अशा वेळेला हा षटकार त्यांचा कॉन्फिडन्स वाढवून देणार आहे. गाडी रुळावर आली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण एका षटकाच्या सांगत्याखेरी 7 ही धावसंख्या आपण पाहतोय. 7 द्यावी लागेल इतरत्र फलंदाजांना. सफीरने सुरुवात केली आहे. अभिषेक पाटील रांजणपाडा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, गावदेवी रांजणपाडा या संघातील हुकमाचा एक्का म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, आज त्याला उसरोली वंडर संघासाठी सुद्धा एक्का बनावा लागेल. आज तुम्ही स्वतःला सिद्ध करावं लागेल. संघ अडचणीत आहे, परिस्थिती बिकट आहे, मात्र बिकट परिस्थितीतून आपण स्वतःला जर सावरलं आणि या मॅच मध्ये आपल्या संघासाठी चांगला खेळ करून दाखवला ना, तर इतिहासामध्ये तुमचं सुद्धा नाव सुवर्ण अक्षरांमध्ये नोंद केली जाईल. PNP चषक चांगल्या खेळाडूंची जाण ओळख ठेवणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. गतवर्षी ज्यांनी ज्यांनी चांगला खेळ करून दाखवला ना, अखंड वर्षभर 2024 आणि 25 मध्ये त्यांचा संपूर्ण रायगड भ्रमंती, महाराष्ट्र भ्रमंती चांगली झाली आहे. हे सुद्धा त्रिवार सत्य आहे आणि या त्रिवार सत्यानंतर आपण मैदानावरती उतरूयात. आहा, दिशा से भटके म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 7 किंवा 8 नंबर वरती जावी ना, अशी काहीशी परिस्थिती झाली आहे. हातातून चेंडू अक्षरशः निसटला असं म्हणावं लागेल. गोलंदाजीच्या मोर्चावरती निलेश किंजळे आपल्याला पाहायला मिळतोय. काजूवाडी विभागातील खेळाडू यावेळेला मात्र जागा बनवली. चांगला फटका, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा, चेंडू जाईल लॉंग लेग सीमा रेषा पार, चौकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान. थँक्यू. 12 ही धावसंख्या धावफलकावरती लागले आहे. अभिषेक पाटील ज्या सिच्युएशनसाठी त्याला मैदानात पाठवलंय, 1 डाऊनसाठी, तदनंतर मात्र स्वतःला सावरत मैदानावरती धावफलक चालू ठेवलाय. बघा, ॲज अ क्रिकेटर तुम्ही 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. परिस्थिती काय आहे आणि तुम्ही तुमच्या मेरिटवरती खेळलं गेलं पाहिजे. आणि ते मेरिट मैदानावरती इथून मात्र दोन्ही खेळाडू दाखवत आहेत. 13 धावा धावफलकावरती लागल्या आहेत, जिथे केवळ 1 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद होते आणि तदनंतर मात्र ही 12 धावांची पार्टनरशिप तितकीच उपयुक्त आहे. यावेळेला मात्र सफीरच्या बॅट मधून हवाई सफर करणारा फटका, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळू. थँक्यू. धावफलकावरती बदलाव होईल. 19 ऑन स्कोरबोर्ड, 19 धावा धावफलकावरती. मला इथून मात्र महेंद्रसिंग धोनी यांच्या इंटरव्ह्यू मधला एक बाईट आठवतोय, एक स्टेटमेंट आठवते. ती अशी होती की अ कॉन्फिडंट गाय इज मच बेटर दॅन अ टॅलेंटेड गाय हू ऑलवेज कीप क्वेश्चनिंग हिमसेल्फ. प्रेशर सिच्युएशन मध्ये स्वतःची स्ट्रेंथ बऱ्याच वेळेला आपण विसरतो. मात्र सफीर मैदानावरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि या प्रयत्नामध्ये मात्र शॉर्ट बट स्वीट, इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह ची इनिंग होईल समाप्ती. इथून 3रा हादरा लागतोय, तो म्हणजे उसरोली वंडर संघाला. रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. थँक्यू.
इथून मात्र आपण पाहतोय सफीर दाखवे बाद होईल. कौतुक करावं लागेल गोलंदाज निलेशचं. एक चौकार आला, एक षटकार आला, एक वाईड आला, तरी सुद्धा स्वतःवरती विश्वास दाखवला आणि चांगली गोलंदाजी केली आहे. बाद झालाय. इथून मात्र आपण पाहतोय सफीरने 3 बॉल्स मध्ये 12 धावांची खेळी केली आणि संघाची गरजेची पूर्तता केली आहे. एक पाया भरभक्कम असावा ना, तो पाया इथे प्लॅटफॉर्म फाउंडेशन निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला गेलाय. मैदानाच्या आत कर्णधार, सारथी, सरसेनापती, प्रमुख, पथदर्शक, योद्धा, मार्गदर्शक, नाविक अर्थातच आकाश तवसाळकर मैदानाच्या आत आलाय. ॲज अ कॅप्टन फार कमी कालावधीमध्ये, फार कमी वयामध्ये त्याला कर्णधार पदाची धुरा सांभाळायला मिळाली आणि खूप छानपणे तो सांभाळतोय. बघा वय कमी आहे मात्र त्याच्याकडे स्किल ॲबिलिटीज कमालीची आहेत. आहा, दिशाचे भटके, हा आकाशचा दरार आहे, वर्चस्व आहे, त्याला माहिती आहे. अर्थात गोलंदाज निलेशला माहिती आहे की स्लॉटमध्ये चेंडू जर मिळाला ना तर आकाश तवसाळकर बघणार नाही की आधीच्या बॉलला विकेट गेल्या की नाही. धावफलकावरती इथून मात्र बदलाव झालाय. 20 धावा, 20 ऑन अ स्कोरबोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर. मिडॉनच्या दिशेने फटका खेळलाय, अर्थात वाईड दिशेने फटका जाईल, जिथून एक धाव अगदी सायंकाळच्या वेळेला शतपावली करावी ना त्या पद्धतीने एक धाव सहज साध्या सोप्या पद्धतीने पूर्ण केली आहे. 21 धावसंख्या धावफलकावरती लागले. उसरोली वॉरियर संघासाठी इथून महत्वाचं काय आहे, एक पार्टनरशिप होणं, इथून 4थ्या षटकापर्यंत जाणं आणि 5व्या ओव्हरमध्ये आहा बॅटची इनसाइड एज होती. इथून नशिबाची साथ मिळाली कारण बऱ्याच वेळेला बॅटला बॉल लागला नाही तर इनसाइड एज लागत असते. आधीच्या मॅच मध्ये आपण मंथन डाकीची अशाच पद्धतीने काहीशी विकेट पाहिली होती जो प्लेड ऑन झाला होता आणि आता मात्र इथून नशीब बलवत्तर होतं अभिषेकचं, त्यामुळे तो वाचलाय. षटक क्रमांक 2 समाप्त. 22 धावा, 3 फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ 7 धावा आल्या होत्या, 2 फलंदाज बाद झाले होते. इथून मात्र षटक क्रमांक 3 आलाय. पंचांनी इथून मात्र दाखवलंय की हा मात्र षटक, हे षटक महत्वाचं आहे. PNP टेप बॉल षटक म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाईल आणि मग त्यासाठी गोलंदाजीमध्ये आता मात्र स्पेशलिस्ट गोलंदाज असणं गरजेचं आहे. बघा ज्या वेळेला स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून व्याख्या असेल ना, प्रत्येकाच्या डोक्यात काय असेल, नाही हा ॲज अ बॉलर चांगला असेल, नाही याने खूप चांगली गोलंदाजी केली असेल, नाही 2024-25 मध्ये याच्याकडे खूप विकेट्स असतील. मात्र मैदानाच्या आत जो अभ्यास आपण केला होता त्याच्यापेक्षा उपरोधित अर्थात प्रश्न पडलाय, तो म्हणजे कैवल्य पाटील. ना भूतो ना भविष्यतही कैवल्य कधी टेप बॉल ओव्हर घेईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. मात्र तोच कैवल्य जबाबदारी ओळखतो, स्वतःकडे असलेला अनुभव सातत्यात उतरवत असताना मेहनती खेळाडू आहे आणि त्याने स्वतःवरती जबाबदारी घेतली. कैवल्य जो धडाडीचा फलंदाज, सलामवीर फलंदाज म्हणून बघितला जातो, कैवल्यने ओव्हर टाकलेत, हरकत नाहीये, मात्र ॲज अ पार्ट टाइम बॉलर म्हणून त्यांनी गोलंदाजी केली आहे. टेप बॉल मध्ये आपण काय अपेक्षा करतो, आपल्या संघातील सर्वोत्तम गोलंदाजाने गोलंदाजी करावी. कैवल्य पाटीलने या आधीच्या मॅच मध्ये आपण जर पाहिला तर केवळ 5 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला बाद केलंय. काय घडणार या मॅच मध्ये? पहिलाच बॉल थर्डमॅनच्या दिशेने अक्षरशः लेट कट केलाय. अभिषेकचं मैदानाच्या आत सेन्सिबल क्रिकेट आहे. आपण काय पाहिलं, PNP चषक ही स्पर्धा स्पेशल आहे, टेप बॉल अर्थात ओव्हर ही सुद्धा स्पेशल आहे. मग अशा वेळेला या स्पेशल ओव्हर मध्ये फलंदाज बऱ्याच वेळेला विकेट टाकत आहेत, सातत्यपूर्ण फलंदाजांना अपयश आलंय. मग अशा वेळेला अभिषेकने सेन्सिबल क्रिकेट खेळलंय, केवळ एक धाव घेतली, धावफलक स्ट्राईक चालू ठेवलंय. ताकदवान खेळाडू आकाश तवसाळकर मैदानावरती आहे, मग त्याच्याकडे विश्वास दाखवलाय आणि एक धाव पूर्ण केली आहे. 23 ही धावसंख्या आपण पाहतोय. सायंकाळचा वेळ जसजसा सुरू होतोय ना, रसिक माव्या प्रेक्षकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. स्लोवर वन टाकलाय, वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा नजराणा. बघा ऍक्शन रिप्ले जर आपल्याला दाखवला गेला तर लक्षात येईल की आकाशने अक्षरशः बॅट ताणली होती, मात्र ज्या वेळेला स्लोवर वन आला असं कळलं त्यावेळेला शॉट खेळला गेला. एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत परिस्थितीनुसार खेळणं गरजेचं, परिस्थिती ओळखता येणं गरजेचं आणि तेच मैदानावरती पृथक्करण पाहायला मिळाले. बघा पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडूने वलय प्राप्त केलंय. हल्लीच्या आधुनिक क्रिकेटमध्ये या डिलिव्हरीला बनाना स्विंग म्हणतात, म्हणजे बॉल हवेमध्ये स्विंग होताना बाहेरच्या दिशेने वळतो. मग बनाना स्विंग कसं, बघा केळ सुद्धा ना थोडंसं वलय प्राप्त करणारा असतो, वाकडा असतो. मग अशा वेळेला त्याच पद्धतीची तीच सेम पोझिशन मैदानाच्या आत कैवल्य पाटील द्वारे पाहायला मिळाली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची लिडिंग आहे, चेंडू मात्र जाईल.
मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक विनोद त्या ठिकाणी तैनात, कोणतीही चुकी नाही. अभिषेक पाटील जो धडपडत होता, आता मात्र त्याला विकेट गमवावी लागेल. वन मोर डाऊन. ही रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. विनोदसाठी हा कॅच खूप सोपा होता, कारण विनोद ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळतोय, सातत्यपूर्ण लीग क्रिकेट स्पर्धा खेळतोय आणि अगदी त्याच वेळेला आपण जर बघितलं ना, तीनविरा अगदी त्याच वेळेला पेजारी बोयनाड या विभागामधील चॅम्पियन खेळाडू आहे. सहज साध्या पद्धतीने कॅच पकडली, आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलाय. आपण पाहिलं तर इथून मात्र धावफलकावरती 24 धावा लागल्यात आणि आतापर्यंत 4 फलंदाजांना तंबूमध्ये परतावं लागलंय. रोलर कोस्टर राईड माहिती आहे का कोणाला? रोलर कोस्टर राईड प्रमाणे कधी वरती कधी खाली अशा पद्धतीचा हा सामना पाहायला मिळालाय. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये निशी कर्णीकरने 2 फलंदाजांना बाद केलं, गारद केलं. निलेशचे पहिले 4 चेंडू आपण पाहिले जे थोडेसे महागडे ठरले, मात्र तदनंतर त्याने केलेलं कमबॅक आणि ना भूतो ना भविष्यतही कैवल्य पाटीलची गोलंदाजी. इथून मात्र चांगला फटका, आडवा बॅटने खरपूस समाचार घेतलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. सुरई बोर्ली विभागातील शिवतेज पाटील, मुरुडचा हा सितारा आज मैदानावरती रजनी क्रिकेटमध्ये पहिल्या बॉल पासून हाणामारी करायला सुरुवात करतोय. ज्या कैवल्य पाटीलला आपण पाहिलं, अभिषेक पाटील असू देत, आकाश तवसाळकर असू देत, सावध खेळले होते. 4 बॉल्स मध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या. त्याच्यावरती हल्ला बोल करायला धाडस लागतं आणि नशीब सुद्धा धाडसी खेळाडूंना साथ देतं, हेच पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या सांगती अखेरीस धावफलकावरती इथून मात्र आपण पाहतोय 31 धावा जमा झाल्यात. प्रत्येक दिवस आपण पाहिलं ना तर अपेक्षांसह सुरू होतोय आणि अनुभवासोबत संपतोय. म्हणजे एव्हरी डे हॅज अ स्टार्ट विथ एक्सपेक्टेशन्स अँड एंड्स विथ सम एक्सपिरियन्स. आणि तोच खेळ मैदानाच्या आत आपण पाहतोय. स्क्रीनवरती प्रोलिंगच्या माध्यमातून आपण पाहतो विहंगम दृश्य. रजनी क्रिकेटचा हा चित्त थरार आपण अनुभवतोय. 6 विकेट्स आतापर्यंत गेलेत आणि धावफलकावरती आपण पाहिला ना तर 31 धावा जमा झाल्यात. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आहे. एक जबरदस्त खेळ मैदानावरती आपण पाहतोय. बघा, कधीतरी ॲज अ बॅट्समन आपण 50 धावा करतो, कधीतरी आपण 0 वरती आउट करतो. हा खेळ लेवल अप करणारा खेळ आहे. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. काही तांत्रिक अडचणी आहेत, ते आपण दूर करूयात आणि वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे षटक क्रमांक 4. इथून मात्र गॅलरी क्रमांक 5 एंड कडून गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रतीक पाटील यावेळेला सज्ज झालाय. आंबेवाडी गावचा पोयनाड विभागातील खेळाडू आज मैदानावरती सज्ज झालेला आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू. इथून मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक दिली जाईल. प्रयत्न शर्तीचे केलेत, धावा किती वाचवल्यात यासाठीचे प्रयत्न पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता, एलिव्हेशन तितकंसं मिळू शकलं नाहीये. मात्र मी म्हणेन आपल्या संघासाठी इथून मात्र 4 धावा वाचवण्यासाठी यश मिळाले. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला होता, एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही. एफर्ट्स बघा, शर्तीचे प्रयत्न, 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. ॲज अ फिल्डर ज्या वेळेला तुमचं हे कॉन्ट्रीब्युशन असेल ना, त्यावेळेला संघ कर्णधार सुद्धा तुमच्याकडे एका विश्वासाने बघतो आणि तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतो. फिल्डिंगमध्ये जितक्या धावा वाचवल्या जातील, आपल्या गोलंदाजांचा आत्मविश्वास तितकाच वाढतो. किंबहुना सेकंड इनिंगमध्ये धावा कमी झाल्या तर आपल्या फलंदाजांना सुद्धा तितकेच चान्सेस मिळतात. क्रिकेटमध्ये हे गिव्ह अँड टेक असलं पाहिजे. आपल्याकडे मैदानाच्या आत तुम्ही कशा पद्धतीने सतर्क आहात, प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे, याकडे सुद्धा बऱ्याच वेळेला बरेचशी मॅचेस अवलंबून असतात. स्ट्राईक एंड वरती इथून मात्र आपण पाहतोय शिवतेज पाटील. इथून मात्र आपण
चेक केलं जाईल, पडताळणी केली जाईल, रिव्ह्यू घेतला गेलाय की हा बॉल सेफ होता की फलंदाज अर्थात गोलंदाजाचा पाय किंवा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय की नाही याची पडताळणी केली जाते. प्रोलिंक कॅमेरामॅनचं पुन्हा एकदा आपण कौतुक करूया. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय एफर्ट्स कमालीचे होते. बॉल बाउंड्री लाईनच्या आत पडला हे निश्चित झालं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. काय घडणार काय बिघडणार याकडची चर्चा मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. इट्स अ बाउंड्री. फंटास्टिक 4 आलाय. चौकार आलाय. चौकारामुळे धावफलकाला आता मात्र आकार मिळेल. 35 ऑन स्कोर बोर्ड. तिसऱ्या पंचांचा हा या ठिकाणी डिसिजन आलेला आहे. त्यांच्याकडनं या गोष्टी चेक करण्यात आलेल्या आहेत. पीएनपी चषकचा आपण चित्त थरार पाहतोय. बघा प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक डिसिजन महत्वाचा आहे. मग हे डिसिजन पडताळून घेतले जातील. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत आपण पाहतोय. काय ते भव्य दिव्य आयोजन. म्हणजे गॅलरी क्रमांक 1 पासून गॅलरी क्रमांक 9 पर्यंत रसिक मायबाप प्रेक्षक या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे. प्रत्येकाची सोय म्हणजे बघा गॅलरी क्रमांक 1 खेळाडूंसाठी रिझर्व्ह केली गेली आहे. गॅलरी क्रमांक 9 आपण जर पाहिलं तर महिलांसाठी रिझर्व्ह केली आहे. जसजसा महिला वर्ग येईल तसतसा आपण जर पाहिलं पुरुष मंडळींना विनंती असणार आहे की आपण मात्र शिफ्ट व्हायचंय. पीएनपी चषकचा हा चित्त थरार आपण अनुभवतोय. अलिबाग मध्ये बऱ्याचशा गोष्टी जाणीवपूर्वक बघितल्या जातात. मग अलिबागचं राजकारण ऑल राईट. हा सेफ होता. आपण इथून मात्र डिसिजन रिवोक करूयात. वळूयात मैदानाच्या आत. केवळ 2 धावा ऍड होणार आहेत. धावफलकावरती आता मात्र 33 ही धावसंख्या आपण पाहणार आहोत. वळूयात मैदानाच्या आत. चित्तथरारक सामना. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल जिथे केवळ 1 धाव मिळणार आहे. बघा 14 षटक प्रगतीपथावरती आहे. 34 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. उसरोली वंडर संघाला माहिती अभी नाही तो कभी नाही. कारण या मॅच मध्ये आपल्याला जर चांगली कामगिरी करता आली तर आणि तरच पुढील फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित होईल. अन्यथा इथून मात्र परिस्थिती कठीण होऊ शकते हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यासाठी शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळतील. आकाशसाठी फुलटॉस प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट जरूर झालाय. धावचित करण्याची नामी संधी. ना भूतो ना भविष्यतही सापळा रचला आकाशसाठी. बाद झाला शिवतेज पाटील. 1 मोर डाऊन. रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान. पीएनपी चषक. थँक्यू. विकेट बघा थ्रो कमालीचा झाला. फलंदाज फ्रेम पासून लांबच लांब दूर राहिला. बॅट ग्राउंडेड होऊ शकले नाहीये. सतर्कता, प्रेझेन्स ऑफ माइंड. मी नेहमी म्हणतो की मैदानावरती तुमचं किती लक्ष आहे यावरती सुद्धा बरंच काही अवलंबून आहे. ॲज अ फिल्डर जरी LBWचं अपील झालं मात्र मैदानावरती जे काय होईल तरी सुद्धा फलंदाजाने धाव घेण्याचा प्रयत्न केला. इथून एक नवीन संधी उपलब्ध झाली आणि त्या संधीचं सोनं करण्यात आलंय. धावफलकावरती आपण नजर मारली तर 34 ही धावसंख्या आपण पाहिली. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. उसरोली वंडर संघ सुरुवातीला थोडासा धडपडला. सावरण्याचं काम इथून मात्र आपण जर पाहिलं सफीर दाखवेने केलं. इतरत्र कुठल्याही फलंदाजाला अजूनपर्यंत उल्लेखनीय कामगिरी करता आलेलं नाहीये. कमबॅक करावं लागणार आहे. शिवतेज पाटील जो चांगली फलंदाजी करत होता त्याला बाद व्हावं लागलं. या वेळेला कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक फलंदाज. तू चल में आया. आया राम और गया राम. रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान. पीएनपी चषक.
ही कठीण परिस्थिती आहे ऍज अ कॅप्टन म्हणून आकाश तवसाळकर साठी. आपला संघ आता मात्र संपूर्णपणे अडचणीत आलाय. म्हणजे एका पाठोपाठ एक प्रॉब्लेम्स येत आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण पाहतो ना, असं बऱ्याच वेळेला घडतं, प्रॉब्लेम्स येतात तर एकमेकांचे हात घेऊन येतात आणि तीच काहीशी परिस्थिती. म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं सुमित भगत शून्यावरती बाद झाला. राणा मोरेला सुद्धा आपण पाहिलं तितकंसं यश मिळालं नाही. अभिषेक पाटील प्रयत्न करत होता मात्र त्याची सुद्धा इनिंग मोठी होऊ शकली नाही. सफीर दाखवे एकमेव खेळाडू आहे ज्याने मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले. कमी बॉल्समध्ये जास्तीत जास्त धावा म्हणजे 12 धावांची खेळी त्यांनी केली. आकाश तवसाळकरला तितकीशी स्ट्राईक मिळत नाहीये किंवा त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीयेत. शिवतेज पाटीलला निराशेने आणि अगदी त्याच वेळेला दुर्दैवाने धावचीत व्हावं लागलं. तिथून मात्र आपण पाहिलं जमीर दाखवे सुद्धा लवकर बाद झालेत. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत केतन चेऊरकर जरूर आलेत. केतन चेरकर चौल विभागाचा हा खेळाडू, चौलचा असल्यामुळे तो चौलकर स्वतःला म्हणून घेतो आणि आता मात्र मैदानाच्या आत इथून चांगली कामगिरी करावी लागणार आहे. प्रति गोलंदाजीच्या मोर्चावरती यावेळेला मिडल ऑफ द मॅच बॅटमधून सुमधुर आवाज, चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू. आपण पाहतोय 6व्या विकेटसाठी केतन मैदानाच्या आत आलाय. षटकार खेचलाय, धावफलकाला 40 वरती जाऊन पोहोचलाय. ड्रायव्हिंग सीट वरती कोणीतरी जाणं गरजेचं आहे. बरं, ड्रायव्हिंग सीट वरती जात आहे तर सीट बेल्ट जरूर बांधा, कारण प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज प्रतीक पाटील सुद्धा इथून मात्र चांगला गोलंदाज म्हणून उदयास आलाय. बघा, चांगल्या गोलंदाजाची आपण कौतुक करूया, चर्चा करूयात. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल टाकला, क्षेत्ररक्षक कुठे याचा अंदाज घेतला. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत समाप्त. 10ची सरासरी, 40 धावा, 6 फलंदाज बाद झालेत. अर्धा डझन फलंदाज बाद झाल्यानंतर शेवटचे 6 चेंडू येणं बाकी आहेत. मग अशा वेळेला 6 मध्ये किती धावा याव्यात? इथून मात्र उसरोली वंडर संघातील काही चाहते म्हणत असतील की अर्थातच 6 मध्ये कमीत कमी 15 तरी याव्यात. जे उसरोली वंडर संघाचे घरून मॅच बघतायत आणि ज्या माता भगिनी मैदानावरती मॅच बघतायत ना, त्यांनी तर आता मात्र देव पाण्यात ठेवायला सुरुवात केली आहे. आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थातच युवी स्पोर्टचे, अर्थातच युथ आयकॉन म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो असे युवराज पाटील आपल्याला पाहायला मिळतील. बघा, युवराज आणि खेळाडू क्रिकेटपटू यांचं सुद्धा एक वेगळं नातं आहे. म्हणजे हे नातं मी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहिलं, जिथे युवी स्पोर्ट्स संघाने फायनलची मॅच जिंकली. फायनलची मॅच जिंकत असताना क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल या तिन्ही मॅच ज्यांनी डगआउट मधून आपल्या संघाला सपोर्ट केला असे युवी पाटील. बघा, त्यांना बाळकडू कोणाकडनं मिळाले? सन्मान्य चित्रलेखाताई पाटील आणि अगदी त्याच वेळेला नृपाल शेठ पाटील यांच्याकडनं मिळालेलं आपण पाहतोय. आणि हे बाळकडू किंबहुना संगोपन फार महत्वाचं आहे. ज्यांची दूरदृष्टी किंबहुना ज्यांनी आतापर्यंत अलिबागचा विकासामध्ये इतका मोठा वाटा चालवलाय, मग त्यांच्या पावलावरती पाऊल टाकत सुद्धा युवराज पाटील सुद्धा आगामी कालावधीमध्ये एक चांगले कर्तृत्ववान व्यक्ती होतील यात तीळ मात्र शंका नाहीये. वळीयात मैदानावरती आकाश तवसाळकरच्या बॅट मधून फॉर्म आलाय, तळपली आहे बॅट, चेंडू जाईल सीमारेषा पार, फरार, संजीवनी. षटकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं गुडलेनच्या बॉलला ताकदीवरती स्वार झाला. विपरीत परिस्थितीमध्ये काही लोक तुटून जातात तर काही लोक रेकॉर्ड तोडून जातात. मैदानाच्या आत आकाश तवसाळकर रेकॉर्ड तोडणाऱ्यांपैकी आहे, हे त्याने मैदानावरती बराच वेळेला दाखवून दिले. दाफलक 46. स्लोवर वन, तितकाच ताकद भरा फटका. ऍक्शन रिप्ले, चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला. थँक्यू. जे दर्दी प्रेक्षक आहेत ना, त्यांनी म्हटलं असतील ना मुन्ना ना, आकाश तवसाळकरला ओव्हरपिच बॉल तुम्ही नाही देऊ शकत. निशी कर्णीकरला वैयक्तिक दुसरं षटक दिलं, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं. मात्र डेथ ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आकाश तवसाळकर लायसन घेऊन येतो, परवाना घेऊन येतो टीम मॅनेजमेंट कडनं की आता मात्र मी हवेमध्ये फटकेबाजी करणार. आणि बऱ्याच वेळेला आकाश तवसाळकरची ताकद एवढी आहे ना की मिस टायमिंग फटके सुद्धा छक्के अट्टे जातात. हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय.
2 बॉलवरती 2 षटकार खेचले गेले. धावफलक आता मात्र 50 ओलांडली गेली. 52 ऑन स्कोअर बोर्ड. 6चा पाडा जणू काही वाचला जातोय. निशी कर्णीकरवरती मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतो आणखीन एक मोठा फटका. माचीस तर उगाच बदनाम आहे. खरी आग मैदानाच्या आत आकाश तवसाळकरने लावली आहे. 3 इन अ रो. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू. आकाश तवसाळकरने 3 बॉलला 3 षटकार खेचले. इथून मात्र उसरोली वंडर संघ म्हणतोय ये दिल मांगे मोर. आणखीन एखादा येऊ देत, कारण सांघिक धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 58 वरती. 4 षटकांमध्ये आपण पाहिला केवळ 40 धावा होत्या. 3 चेंडूंवरती 18 धावा आल्यात. काय कमालीचा खेळ मैदानाच्या आत. ऑफस्टम्पच्या बाहेर कमबॅक इथून मात्र निशी कर्णीकरने केलं. 1 धाव पूर्ण केल्या. दुसरी धावेसाठी धाडस, मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मीयता पाहायला मिळाली आणि त्याचमुळे का होईना 2 धावा यशस्वी पद्धतीने पूर्ण केलेल्या आपण पाहतोय. न्यूज चॅनल मध्ये सबसे तेज आज तक म्हणतो आपण. इथून मात्र मैदानाच्या आत आकाश तवसाळकर सबसे तेज पाहायला मिळाला. निशी कर्णीकरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये आतापर्यंत 20 धावा कुठल्या गेल्यात. अपस्टम्पच्या बाहेर बॉल आहे. फलंदाज इथून मात्र बॉल सोडतोय. पंच नाराज आहेत, नाखुश आहेत, बॉल वाईड असल्याची घोषणा करतायत. मी नेहमी म्हणतो की घरी बायको सोबत आणि मैदानाच्या पंचांना कधी नाराज करायचं नाही. पंच नाराज झाले ना की बराच वेळेला आपल्याला ते आवडत नाही. बघा घरी बायको सुद्धा नाराज झाली की आपल्याला आवडत नाही. हरकत नाहीये, उळ्यात मैदानावरती. अपस्टम्पच्या बाहेर पुन्हा एकदा तीच दिशा तीच दशा. पुन्हा एकदा अपस्टम्पच्या बाहेर. पंच नाराज आहेत. वाईट डिलिव्हरी. धावा कधी कुठून कशा येतील याला महत्व नाहीये. धावा येणं गरजेचं आहे. काय कमालीचा खेळ मित्रांनो आपण पाहिला. जिथे पहिल्या ओव्हरच्या 5 बॉल पर्यंत 1 बॉल मध्ये 2 विकेट्स होत्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरी 7 धावा आल्या आणि तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिली जिथे धावा कमी कमी होत गेल्या. मग अशा वेळेला निशी कर्णीकर सारख्या तगड्या गोलंदाजावरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न. इथे काय घडलं. एकमेकांसोबतचा विश्वास अविश्वास काहीसा घटला गेला. इथून आकाश तवसाळकरला स्ट्राईक द्यायची होती, मात्र लक्ष नव्हतं की काय असं वाटू लागलं. आणि या चक्कर मध्ये आता मात्र महत्वपूर्ण फलंदाज बाद होईल. आकाश तवसाळकरला मैदान सोडावं लागेल. स्ट्राईक वरती जाऊयात. मात्र अशा वेळेला लक्ष नव्हतं असं मी म्हणेन केतनचं आणि त्याचमुळे का होईना आकाश इथून बाद झालाय. एकदा कॅप्टनच्या लीडिंग साठी इनिंग साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. काय चांगला खेळ त्याने करून दाखवलाय. सर्वांना खुश केलंय. मनमोहित करणारी फलंदाजी काय असते, ताकदभरी शक्तिशाली खेळाडू काय असते हे त्याने मैदानाच्या आत करून दाखवली आहे. आज कदाचित 1 चमचा जास्तीचा च्यवनप्रश खाल्ला होता आणि त्याचा फायदा मैदानावरती त्याला मिळवलाय. 63 धावा धावफलकावरती. 7 फलंदाज बाद झालेत. 1 टू गो चा इशारा. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे. पंच पुन्हा एकदा हरिओम म्हणतायत. पुनश्च हरिओम. आणि कारण चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर. वाईट डिलिव्हरी. वाईट हा वाईट आहे. निशी कर्णीकरचं काय घडलं काय बिघडलं काही कळत नाहीये. ज्या निशी कर्णीकरने पहिल्या ओव्हरमध्ये 2 फलंदाजांना बाद करत केवळ 7 धावा दिल्या, त्याने आता मात्र म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील वाहती गंगा जणू काही मैदानावरती पाहायला मिळाले. धावांचा अक्षरशः पाऊस. येस दॅट्स राईट बॉल राईट इन द ब्लॉक होल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकांच्या नाकावरती टिचून घेतलेली ही धाव आपल्या संघाच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड करतील. आपल्या गोलंदाजांना उत्साहपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी संधी देतील. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस 66 धावा. 7 फलंदाज बाद झाल्यानंतर ही परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आणि आज रसिक माव्या प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. आकाश आपण टॉस साठी कॉल देतोय. सारळ स्ट्रायकर संघाचा कर्णधार अक्षय म्हात्रे आणि चेंडू चॅम्पियन संघाचा कर्णधार प्रशांत मोरे यांना विनंती असेल चला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
दोन्ही संघांचे संघमालक अर्थात अभिषेक पाटील आणि अवधूत पाटील यांना मनपूर्वक शुभेच्छा असतील. सारळ स्ट्रायकर्सला शुभेच्छा देऊया, चेंडरे चॅम्पियन्सला शुभेच्छा देऊया, कारण पहिला सामना गमावल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यामध्ये करो या मरो या ही परिस्थिती मैदानात आहे, त्यामुळे जिंकायला लागेल. तर अक्षय म्हात्रे आणि प्रशांत मोरेला विनंती करतो लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आमचे सहकारी निखिल कवळे त्या ठिकाणी दोन्ही कर्णधाराला या ठिकाणी आमंत्रित करतात आणि दोन्ही कर्णधार येथे उपस्थित राहून अर्थातच नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही संघांचे कर्णधार येथे उपस्थित होतात आणि मी विनंती करतोय युवराज पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सारळ स्ट्रायकर आणि चेंडरे चॅम्पियन संघाचे कर्णधार, चेंडरे चॅम्पियन संघाचा कर्णधार येथे उपस्थित होतोय. सारळ स्ट्रायकर संघाचा कर्णधार सुद्धा येथे उपस्थित होईल. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय आणि वळूया टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी उपस्थित आहेत वेदांत कंटक. थँक्यू संदीप सर. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडरे चॅम्पियन्स संघाचा कर्णधार प्रशांत मोहरे आलाय आणि दुसरीकडे आपण पाहतोय अबू आलेला आहे. अबू देखील नक्कीच आमच्यासोबत युवराज पाटील जोडले गेलेले आहेत, युवी स्पोर्ट्सचे मालक आणि निश्चित रूपानं एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये युवी स्पोर्ट्सचा संघ जिंकला आणि युवराजला बड्डे गिफ्ट दिलं होतं त्या दिवशी. आणि निश्चित रूपानं आज जर पाहिलं तर आज PNP चषकामध्ये निश्चित रूपानं कशा प्रकारचा खेळ होतोय हे पाहायला युवराज आलेला आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय अबू म्हात्रे म्हणजे अक्षय म्हात्रेला, त्याचबरोबर प्रशांत मोहरे या दोनही कर्णधारांना निश्चित रूपानं आज जर पाहिलं तर PNP चषकाचा तिसरा दिवस, तिसरी रात्र आणि निश्चित रूपानं दोनही संघ जे पराभूत झालेले आहेत, ज्यांना मस्ट विन मुकाबला हा खेळायचा आहे, त्याच्यासाठी ही लढत करण्यासाठी एकडे अबू आहे, दुसऱ्याकडे प्रशांत आहे आणि युवराज पाटील यांच्या हस्ते आपण नाणेफेक करतोय. हेड मागितलाय आणि टेल आलाय. अबू जिंकलाय नाणेफेक. अबू काय घेणार? पहिली फिल्डिंग करीन. अबू तुला जर पाहिलं तर पहिला सामना पराभूत झालायस तू आणि असं असताना हा महत्त्वाचा सामना आहे. समोरचा संघ देखील जर पाहिलं तर नामवंत संघ आहे, नामवंत खेळाडू आहेत आणि असं असताना प्रथम फिल्डिंग करताना समोरच्या संघाला किती धावांवर रोखण्याचा तुझा प्रयत्न असेल? रोखण्याचा प्रयत्न नाही करणार, कारण आम्हाला कमी स्कोअर एकदम कमी देता येईल तेवढा प्रयत्न करू. नक्कीच प्रशांत मोरे यांच्याकडे येतोय. प्रशांत, आता तुला देखील तोच प्रश्न, कारण तू देखील पहिला सामना पराभूत झालेला आहेस आणि असं असताना तुला देखील हा महत्त्वाचा आहे सामना आणि समोर अबू म्हात्रे आहे, किशोर नाईक आहे आणि आणखी चांगले फलंदाज आहेत. तर असं असताना तुझ्याकडे काय मानस असेल? जर पहिली बॅटिंग वाट्याला आले तर किती धावा धावफलकावर लावण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 55+ करण्याचा प्रयत्न करू. निश्चित रूपानं फक्त एक शेवटचा प्रश्न, आपण जर पाहिलं तर 4 व्हीलर दिली जाते मॅन ऑफ द सिरीजसाठी आणि जर पाहिलं तर आयोजन दरवर्षी अप्रतिम असतं PNP चषकाचं. या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे, म्हणजे रायगड जिल्ह्यातला वर्ल्ड कप बोललं तरी चालेल. धन्यवाद. दोनही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले होते. निश्चित रूपानं सारळ स्ट्रायकर संघ नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. दोन सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती घेतोय. आक्षी येथील विलाची राणे व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान होईल. मी विनंती करतो आदरणीय सुप्रियाताई यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित होणाऱ्या या मान्यवरांचा आपण सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. विलाची राणे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सुप्रियाताईंना विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी यावं आणि अर्थात या मान्यवरांचा आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. कुरुळ येथील ग्रामस्थ अजयजी पाटील आणि यश पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. कुरुळ येथील अजयजी पाटील आणि यश पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान होईल. युवराज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अर्थातच हा सन्मान होतोय आणि वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जिथे आपण ऐकताय आकाश मांजरे, तिथे आपण ऐकताय निशांत पाटील यांना. धन्यवाद सर. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन चालतोय या शानदार मॅच कडे. द्वितीय सत्राचा खेळ मात्र सुरू होतोय. पहिला बॉल अगदी कार्पेटचा आधार घेतला, मिड ऑफच्या दिशेने खेळून काढला, डायरेक्ट हिट केला, पण तू पहिल्याच बॉलवरती 1 धाव मात्र कंप्लीट केली आहे. एका बाजूला उसरुली वंडर्स म्हणजे संघमालक आहेत रिजवान फैम आणि निसार जिदळवी, दुसऱ्या बाजूला अंबेपूर टायगर्स म्हणजेच
विक्रांत पाटील आणि सतीश तरे या सर्व संघ मालकांचं सहर्ष स्वागत करतोय। तसेच आता जसं वेळ पुढे जातोय तसं या ठिकाणी सर्व गॅलरीज आपण पाहतोय, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या PNP चषकाला लाभलाय। पुन्हा एकदा आकाश तवसाळकर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कटवण्याचा प्रयत्न केला। चेंडू लॉंग लेगच्या दिशेने वेगाने जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय, PNP ब्रँडेड चौकार। महाराष्ट्रामध्ये मात्र तो प्रसिद्ध झाला। मग अशा भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो खूप चांगल्या पद्धतीने खेळ प्रदर्शित करतो। ॲज अ आयकॉन म्हणून त्याला बऱ्याच ठिकाणी बोलवलं जातं, परंतु या PNP चषकामध्ये खेळत असताना त्याने बॅटिंगमध्ये आपलं असलेलं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केले। पुन्हा एकदा राईट मोर द विकेट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी वेगाने जाते लोंगनच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक धाव मात्र घेतली जाते जिंकण्यासाठी निर्धारित 5 ओव्हर्स मध्ये, म्हणजे 30 बॉल मध्ये 67 धावांची गरज आहे। ते म्हणजे अंबेपूर टायगर्स या संघाला पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत धावसंख्या फलकावरती बिनबाद 6 धावा। एका बाजूला विनोद पाटील 3 विरेचा हा खेळाडू आहे, तर दुसऱ्या बाजूला कैवल्य पाटील जिराटगावचा हा खेळाडू। जशी पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी झाली होती त्याच प्रकारची फलंदाजी द्वितीय सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, हे प्रश्नचिन्ह आता उभं राहिले। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये। मी अगदी अगोदर सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल तर तुमची ताकद, तुमचा टायमिंग, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचं शॉट सिलेक्शन आणि प्रेझेन्स ऑफ माइंड या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमध्ये डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा या ठिकाणी अर्थातच आकाश हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, तेथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळेस या चेंडूवरती मनमोहक बहारदार कॅच, फलंदाज बाद। नंतर आता आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी 7:23 पूर्ण झालेली आहेत आणि आता क्लायमेटिक कंडिशन मध्ये थोडंसं या ठिकाणी मॉइश्चर आपल्याला पाहायला मिळेल। या गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटचं गरमागरम वातावरण आज मात्र या ठिकाणी अनुभवायला मिळेल। PNP चषकाच्या माध्यमातून क्रिकेटची खमंग मेजवानी आज आझाद करून या मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळते। आता पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी सुरू आहे। बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावफलकावरती 1 गडी बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे। विनोद पाटील हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी अगदी स्वस्त्यामध्ये बाद झालेला आहे। पहिल्या मॅच मध्ये सुद्धा खेळत असताना तो देखील या ठिकाणी लवकर बाद झाला होता आणि याही वेळेला इथे ज्या पद्धतीने आपल्या संघाला योगदान द्यायचं होतं ते देऊ शकला नाहीये आणि नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। मग बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या, या आझाद करू मैदानावरती मग स्विचचे फटके असेल किंवा इन फ्रंट ऑफ द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट, बिहाइंड द विकेट, म्हणजे एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला निशी कर्णेकरच्या वतीनं पाहायला मिळाला। तो आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय। आकाश तवसाळकर आज मात्र आग ओकणारी गोलंदाजी मैदानावरती त्याच्या वतीनं पाहायला मिळते। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जातोय, उलटा कॅच पकडण्याचा प्रयत्न आणि अंतिम क्षणाला कॅच तर सोडला, परंतु इथे 2 धावा पूर्ण केल्यात। जेव्हा क्षेत्ररक्षक उलटा धावत होता तेव्हा 1983चा तो वर्ल्ड कप कपिल देव निकल्स यांनी उलटी पकडलेली कॅच मला अजून सुद्धा आठवतोय। आम्ही त्यावेळेला जन्मलो नव्हतो, परंतु नक्कीच हायलाइटच्या माध्यमातून ती कॅच आम्ही सातत्यानं पाहत असतो। त्याच पद्धतीचा कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, अंतिम क्षणात त्यांनी 100% एफर्ट्स देऊन कॅच मात्र सोडला आणि त्या ठिकाणी 2 धावा खर्च केल्या। पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला। बॅटिंग करत असताना या ठिकाणी 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे। आपण आहोत अलिबाग तालुक्यामधील आदर्श कुरुळ या गावामध्ये, जिथे आझाद कुरुळ मैदानावरती ही टेनिस क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा पूर्वी धरणे गुरुजी आपण पाहिलं तर साधारणतः 1980 ते 90 किंवा 90 2000 दशकामध्ये आपल्याला फार कमी रकमेच्या स्पर्धा पाहायला मिळायच्या। मग कुठेतरी मॅन ऑफ द सिरीजसाठी एक छोटंसं चषक दिलं जायचं। मग क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल झाले। मग 2000 पासून 2010 पर्यंत मॅन ऑफ द सिरीजला एक छोटंसं चषक देण्यात यायचं, किंबहुना एखादं
अजून काहीतरी एक अट्रॅक्टिव्ह असं चषक दिलं जायचं, पण तो तदनंतर अजून आमूलाग्र बदल झाले. मग मॅन ऑफ द सिरीजला वॉशिंग मशीन देण्यात आल्या, स्पोर्ट्स सायकल देण्यात आल्या. तदनंतर मग अलिबाग तालुक्यामध्ये बाईकचा जमाना आला, मॅन ऑफ द सिरीजला बाईक देण्यात आल्या. आणि आता मात्र या ठिकाणी पहिल्यांदाच प्रथमच मी अभिमानाने सांगेन की PNP चषकाच्या माध्यमातून, चिवताईंच्या माध्यमातून, नृपाल शेठच्या माध्यमातून या ठिकाणी अर्थातच मॅन ऑफ द सिरीजसाठी एक ब्रँडेड कंपनीची, टोयोटो कंपनीची ग्लांझा ही 4 व्हीलर आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन नाहीये. चेंडू बॅकवर्ड या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने गेला. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. एका धावेच्या साह्याने धावफलकावरती बदलाव होतोय. 9 धाव धावफलकावरती मात्र आलेले आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ झालाय. नवीन गोलंदाज मैदानावरती आला तो म्हणजे शिवतेज पाटील. शिवतेज पाटील म्हटले की आज हा वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतो. मग टेनिस क्रिकेटचा खेळ असेल किंवा लेदर क्रिकेटचा खेळ असेल, दोनही फॉर्मॅटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव. पुन्हा एकदा प्रचंड वेग आहे, जलद गतीचा गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला येथे मात्र पूर्णपणे बीट केलेला आहे. मोठे फटके खेळायचे असेल, प्रत्येक चेंडू बॅटवरती घ्यायचा असेल तर तुमची नजर सुद्धा या फ्लड स्लाइस मध्ये तीक्ष्ण असणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेनं, ओहो, इथे मात्र बॅट अगोदर फिरली, तदनंतर चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये गेला. अगदी खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रत्येक बॉलवरती विचारपूर्वक गोलंदाजी आपल्याला शिवतेज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थानं असलेलं वर्चस्व, प्रभुत्व, गुणवत्ता, कौशल्य आणि त्याच वेळेला धारिष्ट्य सर्व काही आज मात्र आझाद करून मैदानावरती पेश करत असताना नाव आहे शिवतेज पाटील. 3 बॉल्स कंप्लीट झालेत, अजून देखील 3 बॉल शिल्लक आहेत. ओहो, चांगला बॉल, खोलो टप्प्याचा बॉल, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण झालंय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याच्या नादामध्ये आय कॉन्टॅक्ट नव्हता, कम्युनिकेशन नव्हतं आणि अशा वेळेला निशी कर्णेकर बॅक टू द पॅव्हिलियन. किंवा लग्नामध्ये एज लिमिट असतं, पण तू क्रिकेटच्या खेळामध्ये कसलंच लिमिट नसतं. मग आमचे दर्णी गुरुजींचं आता वय पाहिलं, 56 वय चालू आहे, तरी देखील अजून देखील अगदी रायगड जिल्ह्यातील नंबर 1 स्कोरर म्हणून दर्णी गुरुजींची ओळख आहे. पूर्णपणे या स्पर्धेमध्ये किती डॉट बॉल झाले, किती षटकार गेले, किती विकेट्स घेतल्या, किती ड्रॉप कॅचेस झाले, असं सर्व काही लेखाजोखा आहे ना, तो दर्णी गुरुजींच्या वतीनं आम्हाला सातत्यानं सदैव पाहायला मिळत असतो. वैद मॅचच्या दिशेनं इथे सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. गोलंदाज मैदानावरती शिवतेज अगदी आग ओकणारी गोलंदाजी मैदानावरती करतोय. ऋषी सावड यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, DJ अमोल यांचा आभार व्यक्त करतोय. खूप चांगला आवाज आमचा पोहोचवण्याचं काम करत आहेत. फुलटॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथेच मात्र एकच धाव पाहायला मिळते. मी सकाळी सुद्धा सांगितलं होतं दुपारी की आनंदाचा क्षण, अण्णाचा कण आणि क्रिकेटमधील फुलटॉस बॉल कधीही वाया जाऊ द्यायचा नसतो. पण इथे मात्र खऱ्या अर्थानं इथे फुलटॉस बॉलवरती समाचार घेता आला नाहीये, पण तो पंचांच्या वतीनं या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॅट्समनने अर्थातच रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आता थर्ड अंपायर या ठिकाणी पडताळणी करतील की हा चेंडू वेस्टच्या वरती आहे की खाली आहे, त्याची नक्कीच या ठिकाणी खात्री करून आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवणार आहेत. जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे. त्यापैकी आतापर्यंत धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 10 या आकड्यावरती पोहोचलेल्या आहेत. येणाऱ्या 19 बॉलमध्ये आता 57 धावांची गरज आहे. 57 रन्स रिक्वायर्ड इन 19 बॉल्स. या निशांत, आपण काही सन्मान घेऊया तोपर्यंत, जोपर्यंत सामना मैदानामध्ये थांबलाय, काही निर्णय येणं बाकी आहे. व्यासपीठावरती RCFचे उच्चपदस्थ अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सन्माननीय सुप्रियाताई आणि सन्माननीय प्रदीपजी नाईक साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते एकत्रित हा सन्मान करायचा आहे. स्टेजच्या मध्यभागी हा सन्मान केला जाईल. सुप्रियाताई आणि प्रदीप नाईक साहेब यांना विनंती असेल की आपण स्टेजच्या मध्यभागी येऊन हे सन्मान करायचे आहेत. RCF कंपनीमध्ये HR डिपार्टमेंटचे DGM असणारे आदरणीय विनायक पाटील सर व्यासपीठावरती उपस्थित झालेत. त्यांचा यथोचित मानसन्मान केला जाईल. तसेच त्यांच्या समवेत ॲडमिनचे ऑफिसर सन्माननीय महेश पाटील सर सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होईल.
पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून नव्याने अर्थातच RCP कंपनीमध्ये चार्ज स्वीकारलेले राकेशजी कवळे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी यथोचित मानसन्मान PNP चषकाच्या या व्यासपीठावरती होईल. तसेच कुरुळ येथील आमचे मित्र अजयजी पाटील, यश पाटील आणि निखिल पाटील या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. मी मिहीर यांना विनंती करेन की आपल्या तिन्ही कुरुळच्या या मान्यवर मंडळींचा, आमच्या ग्रामस्थ मंडळीचा सन्मान आपल्या सुप्रियाताईंच्या शुभ हस्ते करायचा आहे. सुप्रियाताईंनाच विनंती असेल. महेशजी पाटील यांचा सन्मान होतोय. यानंतर राकेश कवळे सरांचा सन्मान होईल. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स ही आपल्या संपूर्ण जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील आणि देशातील एक बलाढ्य कंपनी म्हणून ओळखली जाते आणि या कंपनीचं सदैव एक वेगळं सहकार्य आपल्या सर्वांना लाभलेलं असतं. मग सामाजिक उपक्रमांमध्ये आणि क्रीडा उपक्रमांमध्ये सुद्धा. आणि त्याच वेळेला जेव्हा आता क्रिकेटचे सामने मैदानामध्ये सुरू आहे त्यावेळेला क्रिकेटशी असणारं RCP कंपनीचं नातंसुद्धा एका वेगळ्या स्वरूपाचं सदैव राहिलेलं आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये हँड इन हँड असं जे कोऑर्डिनेशन आपण सर्वांना आवश्यक असतं त्या दृष्टिकोनातून ही सर्व मंडळी आपल्यासाठी महत्त्वाची आहेत आणि ते आज या व्यासपीठावरती उपस्थित होतात. त्यांचा सन्मान सुप्रियाताई आणि प्रदीप नाईक साहेबांना विनंती आपण थांबायचं आहे. काही सन्मान घ्या प्लीज. अजयजी पाटील, यश पाटील आणि निखिल पाटील कुरुळ येथील आपले सहकारी येथे उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. मांडला येथील मुफ्ती गोरमे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान होईल. आणि आमचे उसरोली वंडर्सचे संघमालक रिजवानबाई फहीम यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. शेतकरी कामगार पक्षाचे मुरुड विभागातील एक बलाढ्य कार्यकर्ते आहेत ते रिजवानबाई फहीम. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होईल सुप्रियाताईंच्या शुभ हस्ते. सामना जेव्हा तिथे थांबलाय त्यावेळेला आपण अर्थातच हे सर्व मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते येथे उपस्थित होणाऱ्या आपल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतोय. आज जे स्पर्धेमध्ये सहभागी झाले, सारळ स्ट्रायकर असेल, बेलोशी बिग बुल्स असेल, उसरोली वंडर्स, खारगाव वंडर्स मधील संघ मालक मला वाटतं अभिषेकजी आंबेपूर संघाचे संघ मालक सतीशजी तरे, विक्रांत पाटील यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. अजिंक्य पाटील यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तसेच संघ मालकमध्ये अभिषेक पाटील यांनाही विनंती असेल. आशिष नाकवा यांना सुद्धा विनंती असेल की आपण ही व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. हे सर्व संघ मालक ज्यांचा अर्थात सन्मान अजूनही बाकी आहे त्या सर्वांना आम्ही विनंती करतो की आपण ही व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. जसा आपला सामना सुरू होईल आपला सन्मान सुद्धा आपण करू. आणि त्याच वेळेला मैदानामध्ये PNP बॉल ओव्हरला जर सुरुवात होते वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जिथे आपण ऐकताय निशांत पाटील यांना. धन्यवाद सर. आणि मैदानावरती टेप बॉल हाताळण्यासाठी PNP बॉल ओव्हर हाताळण्यासाठी अभिषेक पाटील आलेला आहे. स्ट्राईक एंडवरती आपल्याला जिरडगावचा कैवल्य पाटील पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. पहिलाच बॉल इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर. प्रतिस्पर्धी संघाला अतिरिक्त धावा जर बहाल केल्यात तर नक्कीच आपल्या वाटेला कदाचित पराभव येऊ शकतो. पण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना की तुम्हाला एक छोटीशी जी चूक आहे ती पराभवाच्या छायेमध्ये नेऊ शकते. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड, प्रत्येक बॉलवरती तुमचा विचार कशा पद्धतीने आहेत हे फार महत्वाचं आहे. इथे पहिलाच बॉल अतिरिक्त फेकला. 1 संख्येने वाढ झाली आहे. धावफलकावरती 17 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कैवल्य पाटीलच्या बॅट मधून चेंडूला मात्र या ठिकाणी पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. येतोय एक बहारदार षटकार. या चॅनलच्या वतीनं या ठिकाणी रिप्लाय दाखवला जातोय. तब्बल या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 14 कॅमेरे त्यांनी वापरलेले आहेत आणि प्रत्येक खूप चांगल्या पद्धतीने टेक्निशियन्स किंवा आमचे जे कॅमेरा ऑपरेटर आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने काम पार पडत आहेत. अगदी प्रेक्षकांकडून खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद येतोय. काहींनी घरामध्ये मोबाईलवरून ह्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही अँड्रॉइड TV खऱ्या अर्थानं या ठिकाणी ऑन करून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि खूप चांगल्या पद्धतीची क्लॅरिटी इथे आपल्याला प्रो लिंक या चॅनलच्या वतीनं पाहायला मिळते. जर कोणी नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केला आणि खऱ्या अर्थानं बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आगामी काळामध्ये येणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत तर तुम्हाला या चॅनलच्या वतीनं पाहायला मिळतील. वळूया मॅचच्या दिशेनं. इथे पुन्हा एकदा अभिषेक पाटील स्ट्राईक इनवरती कैवल्य पाटील बंधुराज यांची जोडी मैदानावरती.
इथे मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पाहायला मिळतोय. एक धावेच्या साह्याने धाफलकावरती धावा वाढणार आहेत. 24 धावा, 24 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 67 धावेंचं लक्ष आहे. पुन्हा एकदा अभिषेक. ओहो, मोठा फटका खेळायचा होता, परफेक्ट कनेक्शन नाहीये. चेंडू बॅटच्या टोला मेबी लागला असावा आणि त्याचमुळे फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केली आहे अभिषेक पाटील. आज अलिबाग तालुक्यामध्ये बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या, खऱ्या अर्थानं आपल्या अलिबाग संघामधून तो चांगला खेळतच असतो, परंतु इतर व्यावसायिक स्पर्धेमध्ये सुद्धा त्याला ॲज अ आयकॉन म्हणून बोलवण्यात येतं. मग अलिबाग तालुका असेल, मुरुड तालुका असेल, रोहा तालुका असेल, अगदी रायगड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी त्याचा खेळ तो चांगल्या पद्धतीने प्रदर्शित करत असतो. आज PNP चषकामध्ये फ्लड लाईट्स मध्ये त्याचा खेळ कशा पद्धतीने होणार, आतापर्यंत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. एक षटकार दिला जरूर, परंतु तदनंतर कैवल्य पाटीलला येथे मात्र रोखून ठेवले. पुन्हा एकदा पुढील बॉल. मोठा फटका खेळायचा होता, बॅटची आउटसाइड यायची. या ठिकाणी मात्र विकेट किपर आहे. कॅच पकडले फलंदाज कैवल्य पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. म्हटलं जातं की माणसाला बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी धोका खाऊन येत असते. म्हणजेच मग क्षेत्र कोणतंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला परिस्थितीप्रमाणे वागणं फार गरजेचं आहे. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर कैवल्य पाटीलला अगदी शेवटल्या चेंडूपर्यंत थांबायचं होतं, कारण परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कसं जगायचं, कसं वागायचं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकू शकत नाहीये. त्याच्यामुळे अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळणं हे फार गरजेचं आहे. कपिल देव निकंज नेहमीच म्हणायचे की तुम्ही एखाद्या इनिंग मध्ये खेळत असताना त्या फक्त चौका षटकार माराच, परंतु ती संपूर्ण इनिंग बिल्ड करा, ती मॅच मात्र जिंकून या. येथे कैवल्य पाटीलला ती मॅच जिंकवायची होती, परंतु खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ते अभिषेक पाटीलचं. गोलंदाजीमध्ये असताना त्याने एक षटकार जरूर खाल्ला होता, तदनंतर त्याच्यावरती प्रेशर होता, परंतु त्याच्याकडे एक्सपिरियन्स खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक हा मात्र अभिषेक पाटीलच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. आपण धावफलकावरती नजर मारूया. आतापर्यंत दर्णे गुरुजी मला सांगत आहेत की धावफलकावरती 24 धावा आलेल्या आहेत. आता येणाऱ्या 15 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. 15 बॉल्स आणि 43 धावा. बघा, चेंडू आणि धावांमधलं अंतर हे मात्र आता वाढलेलं आहे. कमी करायचं असेल तर इथे बेभान, बेधुंद, विस्फोटक अशी फलंदाजी मैदानावरती आपल्याला करावी लागणार आहे आणि तो प्रयत्न आता नवीन फलंदाज स्ट्राईकवरती आलाय प्रेम कदमला मात्र करावी लागणार आहे. इथे प्रेमानं नाहीये तर इथे संघर्षानं मात्र ही फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा अभिषेक पाटील. ओहो, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला. पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. एक धावेच्या साह्यानं धाफलकावरती धावा वाढतील. 25 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. आता येणाऱ्या 15 बॉल्स मध्ये 42 धावेंची गरज. बघा, धरणी गुरुजी क्रिकेटमध्ये जेव्हा उलटी गिनती चालू होते ना, तेव्हा प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड आता मात्र वाढत असते, कारण प्रत्येक बॉलवरती समीकरण सांगितलं जातं. ही रोमांचकारी मॅच आज आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बराच वेळ हवेमध्ये, चेंडू आहे, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जातोय, परंतु जजमेंट घेण्यामध्ये हे ते मात्र खेळाडू अपयशी ठरला आणि या चेंडूवरती 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. कॅच पकडणं फार महत्वाचं आहे. कॅच सुटली की मी एकच उदाहरण अगदी सदैव देत असतो. इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेची ती मॅच, खऱ्या अर्थानं मिलरने मारलेला फटका, सूर्यकुमार यादवने जर तो कॅच सोडला असता तर काय झालं असतं हे तुम्हीच आता जाणा. त्याच्यामुळे टेनिस क्रिकेट असू द्या, लेदर क्रिकेट असू द्या, कॅच फार महत्वाचे आहेत. PNP चषक 2025 मध्ये तुम्हाला जर चॅम्पियन व्हायचं असेल किंबहुना तुम्हाला सुपर 12 मध्ये जायचं असेल तर इथे कॅच पकडणं हे फार महत्वाचं आहे. आणि अशा वेळेला एक सोपा कॅच मात्र खेळाडूने सोडला आणि इथे 2 धावा खर्च केले. 2 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा 27 धावा, 3 गडी बाद. बॅटिंग करत असताना अंबेपूर टायगर संघ. पुन्हा एकदा अभिषेक. चांगला बॉल, लोअर फुल टॉस बॉल इथे मारण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. फुल टॉसचे 3 प्रकार प्रत्येकाला माहिती आहेत. एक असतो बीमर, दुसरा असतो फुल टॉस, तिसरा असतो लोअर फुल टॉस. कोणत्याही खेळाडूला तुम्ही विचारलंस की यापैकी कठीण चेंडू कोणता, तो सांगेल लोअर फुल टॉस. त्याला परफेक्ट टायमिंग करावं लागतं, अदरवाईज सन्मानपूर्वक खेळून 1 धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली तरी देखील ते मात्र आपल्यासाठी सेफ असतं. इथे 1 धाव घेतली आहे, एका धावेच्या साह्यानं धाफलकावरती धावा वाढतील, त्या म्हणजेच 28 धावा, 28 रन्स. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा मैदानावरती कॅच ड्रॉप मैदानावरती केले जात आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांचा कॉन्फिडन्स वाढवला जातोय.
3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 12 चेंडू मागे आता 38 धावांची गरज. आपण आहोत PNP चषक खऱ्या अर्थानं 2025 सीझन 2 मध्ये. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं मी निशांत पाटील सहर्ष स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं आज आपण या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर चिवताईंचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचा विचार केलाय. मग त्याच्यामध्ये अंपायर्स असू द्या, समालोचक असू द्या, त्याच वेळेला खूप चांगल्या पद्धतीने संघ मालकांना देखील चान्स दिला. खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येकाचे अट्रॅक्टिव्ह कलरफुल टी शर्ट आपण पाहतोय. आमची या ठिकाणी कमिटी आहे, तदनंतर आमचे अर्थातच यूट्यूबवाले आहेत आणि अशी विविध खूप चांगल्या पद्धतीने फ्लड लाईट्स देखील अनुप पाटील म्हणजेच ओमकार लाईट्स यांना देखील या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लाईट्स पाहायला मिळते. संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये आपण ओमकार लाईट्स यांची ही लाईट सातत्यानं पाहत असतो. तब्बल 10 टॉवर म्हणजेच 260 LED फ्लड लाईट्स आपण या आझाद कुरू मैदानावरती पाहत आहोत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावसंख्या दळणे गुरुजी सांगत आहेत की आतापर्यंत 29 झालेले आहेत. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. जिंकणारा संघ सुपर 12 मध्ये प्रवेश करणार आहे, परंतु हरणारा संघ त्या संघाला मात्र वाट पाहावी लागणार आहे. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हरेल. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर उसरोली वंडर्स म्हणजेच रिजवान फहीम आणि निसारजी दळवी यांचा संघ, दुसऱ्या बाजूला अंबेपूर टायगर्स म्हणजेच विक्रांत पाटील आणि सतीश तरे यांचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पहिलाच बॉल, प्रचंड वेग होता, अगदी वेगावरती स्वार होऊन हा चेंडू फेकला होता. तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. एक सिंगल धाव घेतली आहे. एके धावेने मात्र काम होणार नाहीये. अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळणं फार गरजेचं आहे. इथे जिंकायचं असेल, प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करायचा असेल तर येणाऱ्या चेंडूवरती बेभान, बेधुंद, बेधडक आणि विस्फोटक फलंदाजी आज आझाद करू या मैदानावरती करावी लागणार आहे. येणाऱ्या 11 बॉलमध्ये 37 धावांची गरज असताना स्ट्राईक एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय, तो म्हणजेच प्रेम कदम. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं वेगानं जातो. 1 धाव घेतलीये कंप्लीट, परंतु एक धावेने मात्र या ठिकाणी काही बिघडणार नाहीये. ते म्हणजेच उसरोली वंडर्स या संघाचं. पुन्हा छापून या मैदानाच्या दिशेनं इथे आता प्रत्येक बॉलवरती अटॅक करणं हाच खऱ्या अर्थानं सेफ खेळ असेल. कारण जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, आपला आव्हान टिकून ठेवायचं असेल तर ही अस्तित्वाची लढाई. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. लोअर फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेनं गेला. 1 सिंगल धाव घेतली आहे. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल. गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच शिवतेज पाटीलसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण पहिल्या 3 बॉलवरती त्याने फक्त 3 सिंगल धाव खर्च केल्यात. येणाऱ्या 9 बॉलमध्ये 35 धावांची गरज. चेंडूंमधलं आणि धावांमधलं अंतर आता वाढलेलं आहे. आता दळणे गुरुजी इथून जर जिंकायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती अटॅक करावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता वाईडिश लॉंगऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कॅच सोडला आणि चेंडू मात्र आता सीमारेषा लगत अडवला जातोय. 1च धाव मात्र घेतली जाते. इथे मात्र 3 कॅचेस या इनिंग मध्ये मात्र सोडलेले आहेत. तरी देखील धावांमधलं आणि चेंडूमधलं जे अंतर आहे ते मात्र कमी होताना दिसत नाहीये. येणाऱ्या 8 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत, परंतु खऱ्या अर्थानं शिवतेज पाटीलने PNP चषक 2025 मध्ये आज प्रभावित केलेला आहे. आपल्या घरातील खऱ्या अर्थानं त्यांच्या घरच्या नातेवाईकांना किंवा त्याच वेळेला आपण पाहिलं तर या ठिकाणी संघ मालकांना खुश केलंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तेथे मात्र क्षेत्ररक्षक होता, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. एक ब्रँडेड षटकार. तो म्हणजेच या ठिकाणी सौरभ पाटीलच्या वतीनं आता येणाऱ्या 7 बॉलमध्ये 28 धावांची गरज. आता बॅटिंग करणारा संघ असं म्हणत असेल की एखादा मोठा स्ट्रोक आला तर शेवटल्या ओव्हरमध्ये कमी धावा उरू शकतील, परंतु फिल्डिंग करणारा संघ आता म्हणत असेल की या चेंडूवरती 1 धाव आली, 2 धाव आली तर काही फरक पडणार नाहीये. चांगला बॉल आहे, लोअर फुल टॉस बॉल. या ठिकाणी मोठा अगदी जोर काढून मारण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तर केली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. लेझी क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतोय, जिथे 1च धाव होती त्या 1 धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं आणि इथे पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. Jazz in the mix.
मॅच रोमांचकारी आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटलं षटक शिल्लक आहे. येणाऱ्या 6 बॉल्स वरती अंबेपूर टायगर्स या संघाला जिंकण्यासाठी 24 धावेंची गरज आहे. 6 बॉल 24 धावेंची गरज आहे. मैदानावरती विचार विनिमय सुरू आहे की शेवटली ओव्हर ही कोणाला द्यायची किंवा कोणता असा गोलंदाज आहे तो खऱ्या अर्थाने हे चॅलेंज स्वीकारू शकेल. मी सातत्याने म्हणत असतो की आयुष्यामध्ये तोच माणूस यशस्वी ठरला जो खऱ्या अर्थाने निधड्या छातीनं चॅलेंज घ्यायला शिकला. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल की मॅच समाप्त झाली की आपण दोघांनी कॅप्टनने लवेश घरत यांच्याशी मात्र संपर्क साधायचा आहे. प्रोलिंगच्या माध्यमातून आम्हाला देखील दाखवलं जातंय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही समालोचक आमचे दर्णे गुरुजी आहेत तसेच आमचे सर्व ऑपरेटर यांचं देखील या ठिकाणी नक्कीच आम्हाला दाखवलं जातंय. त्याबद्दल मी प्रोलिंगचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग तब्बल 14 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा या ठिकाणी प्रक्षेपण केलं जात आहे. संपूर्ण रायगड जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, भारत असेल किंबहुना बरेचसे प्रेक्षक हे भारताच्या बाहेर नोकरीनिमित्त आहेत, बिझनेस निमित्त आहेत, ते देखील या सामन्यांचा आनंद प्रोलिंग या चॅनलच्या वतीने मात्र घेत आहेत. या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावरती सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी सर्व आमचे अतिथी त्यांना देखील दाखवलं जातोय. या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय आणि वळतोय मैदानाकडे. अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी केतन चेरकर मात्र आलेला आहे. केतन चेरकर उर्फ अबू, याला सुद्धा अबू या नावानं संबोधलं जातं. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 24 धावेंची गरज असताना स्ट्राईक इनवरती आपल्याला आता येथे प्रेम कदम पाहायला मिळतोय. काय होणार मॅच मध्ये, कोणता संघ सुपर 12 मध्ये जाणार, कोणत्या संघाला वाट पाहावी लागणार. पहिला बॉल इथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला परंतु इथे परफेक्ट कनेक्शन नाहीये. फलंदाज बाद. धावांची गरज आहे. त्यापैकी धाफलकावरती दर्णेगोजी सांगत आहेत की 43 धावा पूर्ण झाल्यात. आता येणारे 5 बॉल शिल्लक आहेत. जिंकणारा संघ खऱ्या अर्थानं सुपर 12 मध्ये प्रवेश करेल परंतु हारणाऱ्या संघाला इथे मात्र वाट पाहावी लागेल. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद गॅलरी क्रमांक 1 पासून ते गॅलरी क्रमांक 9 या प्रत्येक गॅलरीज मध्ये आपण पाहायला गेलं तर प्रेक्षकांची अलोट तुडुंब गर्दी आज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जसा वेळ पुढे जातोय तशी मात्र प्रेक्षकांची गर्दी आज मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल 24 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँड फलंदाज महेश पाटील. मोठा फटका खेळायचा होता परंतु कार्पेटचा आधार घेतला. आता येणारा 4 बॉल मध्ये 24 धावांची गरज. मग तुम्हाला कार्लोस ब्रेथवेटला आठवावं लागेल, तुम्हाला रिंकू सिंगला आठवावं लागेल, तुम्हाला युवराज सिंगला आठवावं लागेल. आणि टेनिस क्रिकेटमध्ये कित्येक असे खेळाडू आहेत ज्यांनी 6 बॉलमध्ये 6 षटकर मारलेत, ज्यांनी 4 बॉलमध्ये 4 षटकर मारलेत. आज महेश पाटील ती कामगिरी करणार का? ओहो, इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु गोलंदाज केतन चेरकरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्लॉग ओव्हर होती. या ओव्हरमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, बॅटची हलकीशी कडा घेतली होती परंतु मात्र इथे विकेट किपरने तो कॅच सोडला आणि पुन्हा एकदा संधी मिळते. 3 बॉलमध्ये 24 धावांची गरज. मॅच मध्ये पूर्णपणे उसरोली वंडर्स या संघाने पूर्णपणे कमबॅक केलाय. 3 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. चांगला बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी, बहारदार गोलंदाजी आणि इथे आपली विकेट महेश पाटील सॅक्रिफाईस करतोय. फलंदाज बाद.
वरती पुन्हा एकशा या ठिकाणी गोलंदाज फलंदाज सज्ज होतोय तो म्हणजेच सौरभ पाटील. 2 चेंडू आणि अर्थातच या ठिकाणी 24 धावांची गरज आहे. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे, परंतु इथे बॅटिंग करत असताना कुठेतरी अंबेपूर टायगर संघ या ठिकाणी फलंदाजी थोडीशी या ठिकाणी चांगली झाली नाही आणि त्याचमुळे मात्र बॅकफूट वरती चांगला फटका खेळून काढले. बाजूला त्या रेलिंगवरती उभं नका राहू प्लीज. तुमच्यासाठी गॅलरी बनवलेले आहे, तिथे भरपूर जागा आहे. गॅलरी नंबर 8 रिकामी आहे. माझे तेथील आपल्या सर्व व्हॉलेंटियरना विनंती आहे, तुम्हालाच सांगतोय सर्वांना, रेलिंगवरती उभं न राहता तिथून जरा गॅलरी नंबर 8 मध्ये बसून घ्या सगळ्यांनी. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट घेत नाहीयेत, गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट जात नाहीयेत, परंतु मित्रांनो हे कॅच फार महत्वाचे आहेत. जेव्हा या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज जेव्हा सिलेक्ट करणार आहोत तेव्हा ह्या सर्व विकेट आपण काउंट करणार आहोत. परंतु या ओव्हरमध्ये जवळपास 3 ज्या विकेट आहेत त्या कॅच सोडलेल्या आहेत आणि त्या मात्र गोलंदाजाला मिळणार नाहीयेत. तर या मॅच मध्ये उसुली वंडर संघ विजयी होतोय आणि सुपर 12 मध्ये दाखल होते. त्या संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच अंबेपूर टायगर्स या संघाला पुढील फेजसाठी आपण हार्दिक शुभेच्छा.